ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण तांदूळाची अगदी वेगळ्या पद्धतीची अशी भाजी करणार आहोत. आता उन्हाळा चालू आहे आणि पालेभाज्या तर सगळ्यांनीच खाल्ल्या पाहिजे प्रत्येक ऋतूमध्ये. तर नक्कीच अशा पद्धतीची तांदूळाची भाजी तुम्ही खाऊन पहा आणि तुमच्या इकडे या भाजीला काय नाव आहे ना, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. ह्या पद्धतीने जर तुम्ही एकदा भाजी केली ना, ज्यांना ही भाजी आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील. इतकी जास्त अप्रतिम ही भाजी तयार होते. आता बघा, सुरुवातीला ही भाजी ना मी स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे. जर भाजी कवळी असेल ना, तर त्याची देठं वगैरे तुम्ही घेतली ना तरी चालेल. पण इथे ही भाजी ना थोडीशी निबार होती ना, त्यामुळे मी थोडी पाणंच घेतलेली आहे. आणि नंतर ना ही भाजी 1 ते 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. कारण की भाजीला ना बऱ्यापैकी माती असते, त्यामुळे शक्यतो 1 ते 2 पाण्याने भाजी धुवून घ्या. इथे पाहू शकता, खूप जास्त चोळूनसुद्धा ही भाजी धुवायची नाही. हलक्या हलक्या हाताने तुम्हाला ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आता यातलं सगळं पाणी काढून घेते आणि अजून एक पाण्याने ही भाजी मी धुवून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आपली भाजी छान अशी धुवून झालेली आहे. ही भाजी ना खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा मग चपातीबरोबर खा. खूप जास्त अप्रतिम लागते चवीला. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये भरपूर असं लसूण घेऊया. लसणाच्या ज्या 2 कांड्या असतात ना मोठ्यांल्या, त्या इथे मी सोलून घेतलेल्या आहे. आणि भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरचीचं प्रमाण ना इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण हिरव्या पालेभाज्या असल्यामुळे ना मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्तीचं घातलं ना, की भाज्या खूप जास्त छान लागतात खायला. पण लहान मुलांसाठी करत असाल ना, तर मिरचीचं प्रमाण कमी घातलं तरी चालेल. आता बघा, हिरवी मिरची आणि लसूण इथे मी सगळं वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही आहे. अगदी ओबडधोबडच तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे. एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं तेलावरती छान फुललं की त्यामध्ये आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घालायचे आहेत. तुम्ही यापूर्वी कधी कांदा घालून ही भाजी केली का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण यामध्ये ना अजून काही जिन्नस घालणार आहोत, त्यामुळे भाजीची चव जी आहे ना ती अजून जास्त वाढणार आहे. आता कांदा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. खूप जास्त असा चॉकलेटीसुद्धा होऊन द्यायचं नाही आहे. थोडासा असा पिंक कलरचा कांदा झाला ना, की आपल्याला गॅस इथे मिडियम करायचा आहे. आणि नंतर लगेचच जी आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ना, ते घालून घ्यायचं आहे. हे सुद्धा ना तेलावरती आपल्याला 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. शक्यतो बारीक गॅसवरतीच परता, कारण की हिरवी मिरची आणि लसूण असल्यामुळे ना खाली लागू वगैरे शकतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, पुन्हा छान असं हे मी मिक्स करून घेतलं आहे. मीडियम गॅसवरतीचाच आहे. 1 ते 2 मिनटं मी परतून घेते. बघा, 1 ते 2 मिनिटांनी छान असा याचा सुगंध सुटलेला आहे. जो त्याचा कच्चापणा होता ना लसणाचा, मिरचीचा, तो बऱ्यापैकी आता गेलेला आहे. आता यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली जी आपण तांदूळाची भाजी घेतली होती ना, ती घालून घेऊया. गॅस इथे अगदी स्लो करायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅस करू नका, नाहीतर मग खाली मसाला लागू शकतो. बघा, सगळी भाजी यामध्ये घालून घेतलेली आहे. या भाजीसाठी ना शक्यतो वरनं पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही, कारण की या भाजीला ना एक स्वतःचंच पाणी असतं, ते आपोआप भाजीला सुटलं जातं आणि त्याच पाण्यामध्ये ही भाजी अगदी छान पद्धतीने शिजली जाते. आता बघा, सगळी भाजी कांद्यामध्ये आणि मिरचीमध्ये छान अशी आपण मिक्स करून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे बघा, भाजी आपली अगदी छान अशी मिक्स करून झालेली आहे. ही भाजी ना शक्यतो जेवढी तुम्ही घ्याल ना तितकीच होते. जशी आपण मेथीची भाजी करतो ना, तर मेथीची भाजी खूप प्रमाणात घेतली ना, तर ती शिजून कमी होते. पण शक्यतो ही भाजी ना शिजून जास्त कमी होत नाही. आता बघा, थोडा वेळ ही भाजी मी शिजून दिलेली आहे. म्हणजे 3 ते 4 मिनटं ही भाजी मी शिजून दिलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आपण नेहमी मेथीची भाजी वगैरे करतो त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतो. पण तुम्ही नक्कीच तांदूळाच्या भाजीमध्ये कधी शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी केली नसेल. खूप जास्त अप्रतिम लागते खायला, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. बघा, कूट घालून झाल्यानंतर पुन्हा भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता. पण माझ्याकडे ना इथे कच्च्या शेंगदाण्याचा कूट होता, तोच इथे मी वापरलेला आहे.
कूट घातल्यानंतर भाजी छान अशी पुन्हा मिक्स करून घेऊया आणि 3 ते 4 मिनटं पुन्हा भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे. ही भाजी शिजायला ना कमीत कमी 8 ते 9 मिनटं आरामात लागतात. कारण की जर भाजी कवळी असेल तर एक 6 ते 7 मिनटातच भाजी आरामात शिजते. पण भाजी जर थोडीफार निबार असेल ना तर शिजायला टाईम लागतो. तर बघा आपली ही चमचमीत झणझणीत अशी तांदूळाची भाजी तयार झालेली आहे. कोणत्याही भाकरीसोबत ज्वारीच्या, तांदळाच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही नक्कीच खाऊ शकता. खायला खूप जास्त अप्रतिम लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.